चला रे, आपलं काय चालू आहे? कूट प्रश्नामधला टाईप क्रमांक चालू आहे एक. टाईप क्रमांक एक चालू आहे. चला, कितव्या क्वेश्चन पर्यंत आलतो रे आपण? 16 झालते ना? 16 क्वेश्चन झालते. 16. चला घ्या 17वा क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक एक. बघा, प्रश्न आजचा पहिला बघा. प्रश्न क्रमांक कालच्यापासून 17वा चालू आहे. प्रश्न बघा, जनावराच्या एका कळपामध्ये 24 सोडून सर्व गाय आहेत. 24 सोडले, 24 सोडून सगळे गाय आहेत. लक्षात ठेवा, 24 सोडून सर्व गाय आहेत. ते लिहित नाही, लक्षात ठेवा, ते लिहिले ऑलरेडी. 24 सोडून सर्व गाय आहेत. पुन्हा 30 सोडून सगळ्या म्हशी आहेत. म्हणजे 30 सोडल्या की बाकीच्या सगळ्या म्हशी आहेत. पुन्हा म्हणते उर्वरित काय त्या ठिकाणी बकरे आहेत. कळपात एकूण 24 गुरे असतील. आता एकूण गुरे कसे काढायचे मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितले. आता इथे ऑलरेडी एकूण गुरे काढायची गरज नाहीये, कारण त्यांनी इथं एकूण गुरे काढून दिलेली आहेत. त्याने सांगितलं की एकूण गुरांची संख्या जी ती किती आहे? इथं 34 आहे. तर कळपात बकऱ्या किती विचारले? लक्षात ठेवा. बकऱ्यांची संख्या काढायची अगोदर काय करूया? गायींची संख्या किती ती बघूया. गायीची संख्या कशा काढायची? गायीची संख्या काढायची 24 सोडून सगळ्या गायी येत्या. याचा अर्थ एकूण जनावरे 34 आहेत. 34 वजा जर 24 केलं तर किती आलं? 10. गायीची संख्या किती आली तुमची? 10 आली. पुढे सांगते 30 सोडून सगळ्या म्हशी आहेत. म्हशींची संख्या अगोदर काढून घ्या. म्हशीची संख्या कशी काढायची? 30 सोडले की सगळ्या राहिलेल्या ह्या म्हशी आहेत. लक्षात ठेवा, आपल्याकडे एकूण जनावरे 34 आहेत. 34 मध्ये 30 सोडा, बाकीच्या म्हशी आहेत. 34 वजा 30 केले किती आल्या म्हशी? 4 आल्या. आता गाय आणि म्हशींची संख्या 10 अधिक 4 किती आलं तुमचं? 14. गाय आणि म्हशींची संख्या किती आली तुमची? 14 आली. आपल्याला विचारले बकऱ्यांची संख्या. बकऱ्यांची संख्या काढायची आहे, तर एकूण जनावरांची संख्या आपल्याकडे ती 34 आहे. 34 मध्ये लक्षात ठेवा गाय आणि म्हशींची संख्या किती आहे? 14. वजा करून टाका. 4 मधून 4 गेला 0. 3तून 1 गेला, राहिला तुमचा 2. त्या कळपामध्ये बकऱ्यांची संख्या किती आली? 20. ऑप्शन क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. प्रश्न छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 2023 ला आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 18. गरुकडे जेवढ्या मेंढ्या त्याच्या दुप्पट बदक आहेत, त्या सर्वांची एकूण पाय जर 96 असतील तर एकूण मेंढ्या किती विचारले तुम्हाला प्रश्न? बघा, मागील लेक्चर मध्ये आपण असे 2 प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. जेवढ्या मेंढ्या त्याच्या दुप्पट बदक आहेत. लक्षात ठेवा, मी इथं लिहितो मेंढ्या, इथं लिहितो बदक. समजा मी जर एकच मेंढी पकडली, लक्षात ठेवा, एकच मेंढी पकडली तर मेंढीला पाय किती आले तुमचे? 4 आले. राजा, मेंढीला पाय किती आले? 4 आले. पण काय म्हणते माहिती का? मेंढ्याच्या दुप्पट बदक आहेत. म्हणजे जर एक मेंढी असेल तर दुप्पट बदक येणार. म्हणजे बदक किती येणार तुमचे? 2 येणार. आणि बदकाला पाय किती असतात तुमचे? 2. पण इथं बदक 2 आहेत. लक्षात, एका बदकाचे 2 पाय, दुसऱ्या बदकाचे 2 पाय, असे किती पाय झाले तुमचे? 4 पाय. जर तुम्ही फक्त 2 पायच पकडले, लक्षात ठेवा, तर तुमचं उत्तर ते चुकणार. तुम्हाला किती पाय घ्यावे लागतील? बदकाचे 4. का? कारण आपल्याकडे बदक आहेत 2. लक्षात ठेवा. मग टोटल मेंढ्याचे 4 पाय, बदकांचे 4 पाय. लक्षात ठेवा, बरोबर पाय किती आहेत एकूण? 96 आहेत. 4 आणि 4 किती आलं? 8. 8 बरोबर आले तुमचे 96. 8 एके 8, राहिले 1. 8 दोन्ही 16. एक भाग जो आला ना, तो एक भाग किती चालला? 12 चाला. एक भाग 12 चाला, याचा अर्थ मेंढ्यांची संख्या जी आली ना, ती मेंढ्यांची संख्या किती आली? 12 आली. परंतु आपल्याला काय विचारलं? हा, मेंढ्यांची संख्या विचारली, याचा अर्थ मेंढ्यांची संख्या किती आली? 12. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. जर तुम्हाला बदकांची संख्या विचारली असती, जर बदकाची संख्या विचारली असती तर लक्षात ठेवा, मेंढ्याच्या दुप्पट आहेत ना, मेंढ्याच्या दुप्पट ते काय तुमचे बदक. बदकांची संख्या किती आली असती? 24 आली का? चेक करून घ्या. चला जाऊया पुढं.
बघा, इथं मी समीकरण न बनवता तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये मी सांगतो. प्रश्न बघा काय करायचं. जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला, त्यामध्ये तुम्हाला 20 कोंबड्या दिलेत, पुन्हा 15 गायी दिलेत लक्षात ठेवा, आणि काही गुरखे उभे आहेत असं विचारले. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे असं म्हटलं, तर त्या ठिकाणी गुराखी किती विचारले. जर तुम्हाला गुराख्यांची संख्या काढायची असेल, तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न असेल की गायी एवढे आहेत, त्या कोंबड्या एवढे आहेत, त्या गुराखी काही आहेत म्हणले, आणि पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या दुपटी एकत्रित संख्येपेक्षा लक्षात ठेवा, म्हणजे पायाची संख्या ही डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा त्यांच्या 70 ने कसं इथं जास्त आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल, त्यावेळेस लक्षात ठेवा कुठलं इक्वेशन बनत बसू नका. एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो. तर काय करायचं माहिती का, पाय लिहायचं, पाय वजा डोके, पाय वजा डोके करायचं, वजा 70 करायचं. छेदामध्ये ज्याचं विचारलंय त्याचं पायामधून डोके वजा करायचं. ज्याचं विचारलंय लक्षात ठेवा, त्याचं पायामधून डोके वजा करायचं. कुणाचं विचारलं इथं कंसामध्ये लिहितो गुराखी. इथं 70च्या जागी इथं लिहितो मी फरक. इथं किती लिहितो फरक लिहितो. फरक कितीने जास्त आहे म्हणते 70 ने. यांचा अर्थ लक्षात ठेवा, त्यांच्या पायांची एकत्रित संख्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त. याचा अर्थ दोघांमधला तो फरक आहे, पाय आणि डोक्यामधला फरक लिहायचा इथं लक्षात ठेवा. ही ट्रिक लक्षात ठेवा. तर काय करायचं मला सांगा. पाय घ्यायचे. इथं कोंबड्या किती आहेत तुमच्या 20 आहेत. इथं 20 घेतल्या. एका कोंबडीला पाय किती असतात तर 2. 2 ने इथं गुणायचं, एकूण पाय निघून जातील. अधिक करायचं. पुन्हा दुसरं कोण आहे तुमचं इथं गायी आहेत. गायी किती आहेत 15. 15 गुणाकारामध्ये एका गायीला पाय किती असतात 4 असतात राजा. ह्याला कंस द्या, वजा करा. वजा इथं फरक किती आहे तुमचा इथं 70 आहे. 70 जास्त आहे लक्षात ठेवा, एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. छेदामध्ये ज्याचं विचारलेलं आहे, कुणाचं विचारलं गुराखी. गुराखीचे पाय असतात 2. 2 वजा डोकं एकच, एक गुराखी म्हणजे एक डोकं, वजा 1 करून टाका. हे कॅल्क्युलेशन करायचं. 20 दोन्ही किती आलं तुमचं 40, अधिक 15 चोक किती आलं 60 आलं, वजा किती आलं तुमचं 70, भागीला तुमचा 1 आला. 60 अधिक 40 किती आले रे तुमचे, 60 अधिक 40 आले 100. 100 वजा किती आलं तुमचं 70 आलं. 100 वजा किती आलं तुमचं 70, छेदामध्ये आला 1. हा इथं राहिलं डोक्यांची संख्या राहिली. इथं डोक्यांची संख्या आपल्या तरी म्हणलं काय तर राहिलं, डोक्यांची संख्या राहिलेली आहे, फक्त आपण पायांची संख्या घेतली. त्यामुळे एवढा आकडा मोठा कसा यायला हवा. डोक्यांची संख्या घ्यायची. पाय पुन्हा एकदा करूया आपण. 20 कोंबड्या आहेत त्या. 20, एका कोंबडीला पाय 2. 2 ने गुणलं की एकूण पाय निघतील कोंबडीचे, अधिक आता घ्यायचे गायीचे पाय. एकूण गायी आपल्याकडे 15 आहेत. 15 गुणाकारामध्ये पाय किती असतात 4. हे सगळे पाय आले तुमचे. वजा करायचं आपल्याला. काय करायचं डोके लक्षात ठेवा. एक गाय एक डोकं लक्षात ठेवा. एक डोकं एक गाय असेल आणि एक डोकं एक कोंबडी असेल लक्षात ठेवा. मग इथं कोंबड्यांची संख्या 20 आहे बरोबर का रे, अधिक तुमचं गायीची संख्या किती आहे 15 आहे, आणि वजा किती करायचंय तुम्हाला 70 करायचं आहे. छेदामध्ये छेदामध्ये काय करायचं तुम्हाला, ज्याचं विचारले त्याचं पाय 2 आहेत लक्ष, गुराख्यांचं डोकं 1 वजा करून टाका. चला इथं किती आलं तुमचं 20 दोन्ही आलं 40 राजा, 15 चोक आलं 60. इथं इथं 20 आणि 15 किती आलं तुमचं 30 35 आले तुमच्या इथं. चला 40 60 अधिक 40 किती आलं 100. 100 वजा 35 करून टाका. 100 वजा जर 35 केलं तुम्ही तर राहतील तुमचे 65 आले. 65 वजा किती करायचंय तुम्हाला 70, छेदामध्ये आला तुमचा 1 राजा. मायनस चिन्हाचा विचार करू नका. 70 मधून 65 गेले राहिले की तुमची 5. गुरांकीची संख्या किती आली तुमची 5 आले. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. नसेल तर तुम्ही फरक अगोदर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. फरक अगोदर घ्या, नंतर तुम्ही ते बाकीचे कॅल्क्युलेशन लिहू शकता. पाय संख्या वजा डोक्यांची संख्या. ही ट्रिक लक्षात ठेवा, कमी वेळेमध्ये ते सुटून जाईल तुम्हाला. असंच एक काल गणित होतं बघा, असंच एक गणित होतं काल. कोणतं गणित होतं रे, एकच मिनिट, काल गणित होते. असंच एक गणित होतं का,
ठीक आहे, त्याला नंतर बघूया कुठं गेलं. स्टँडवर 24 कोणती सोडून आहे तशात प्राण्यांची एकूण संख्या किती झालाय हा प्रश्न. दुप्पट हा पण झालेला आहे, हा पण झालाय, हा पण झालेला आहे, हा पण झाला. ठीक आहे चला, हा पण झाला. ठीक आहे चला, हा पण झाला. पुढचा प्रश्न घ्या, 19वा क्वेश्चन. एका प्राणी संग्रहात वाघ मोरे यांची एकूण संख्या मोरे झाले मोर 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 मोरे झाले मोर मोर यांची एकूण संख्या लक्षात ठेवा 40 असून त्यांच्या पायाची संख्या 120 आहे. तर संग्रहालयात वाघ किती विचारले मला सांगा. इथं मोर लिहिले, इथं लिहिले वाघ. मोराला पाय किती रे बाबा तुमचे 2, वाघाला पाय किती तुमचे 4. राजा ज्याला पाय कमी आहे त्याला एक्स म्हणा, ज्याला पाय जास्त आहेत त्याला वाय म्हणा. वाय काढून घ्यायचं, वाय सांगितलं ट्रिक तुम्हाला L-2H छेदामध्ये किती तुमचं 2. L म्हणजे एकूण पायांची संख्या, एकूण पायांची संख्या 120 आहे, वजा 2 गुणाकारामध्ये हेड हेड तुमच्या डोक्यांची संख्या किती आहे 40, छेदामध्ये आलं तुमचं 2. 120 हाय असलेलं 40 दोन्ही किती आलं 80 आलं. राजा वजा 80 केलं, छेदामध्ये आलं 2. 120 मधून तुमचे 80 गेले, राहिले किती तुमचे 40 राहिले. 40 छेदामध्ये 2 आलं, बे दोन्ही 4 बे 0 0. वाय बरोबर किती आलं तुमचं 20 आलं. तुम्हाला विचारले वाघांची संख्या किती, वाय आपण वाघच मानले, वाघांची संख्या किती आली तुमची 20 आली. ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका शेतकऱ्याकडे काही गायी व काही कोंबड्या आहेत. जर त्यांची एकूण डोकी 48 आहेत, सांगितलं एकूण डोकी तुम्हाला दिली असतील आणि एकूण पाय दिले असेल तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक मी सांगितलेली आहे. ट्रिक सांगितली काय रे बाबा, L-2H भागीला किती करायचंय तुम्हाला 2. ही ट्रिक वापरा, तुमचं उत्तर काही सेकंदामध्ये निघून जाईल. इथं आपल्याकडे ती काही कोंबडे आहेत, ज्याचे पाय कमी आहेत त्याला अगोदर लिहा, ज्याचे पाय जास्त आहेत त्याला नंतर लिहा. गाय इथं घेतलं, ज्याचे पाय कमी आहेत त्याला एक्स म्हणा, ज्याचे पाय जास्त आहेत त्याला वाय म्हणा. मग आपल्याला ह्या सूत्रात ट्रिक नुसार आपल्याला वाय काढून घ्यायचंय. राजा वाय काढायचा एल. एल आपल्याकडे किती आहे म्हणजे पायांची एकूण संख्या 140 आहे, वजा 2 गुणाकारामध्ये डोक्यांची एकूण संख्या किती आपल्याकडे ती 48 आहे, आणि छेदामध्ये आलं तुमचं 2. 140 वजा 48 दोन्ही किती आलं 96 आलं, 96 छेदामध्ये आलं तुमचं 2. वजाबाकी करा, 140 मधून 96 गेले, वरचे 4 वरचे 40 किती आले 44, 44 छेदामध्ये 2 आलं, बे दोन्ही 4 बे दोन्ही 4. आपल्याला काय मिळालं रे, वाय बरोबर मिळालं 22. वाय आपण काय म्हणले, गाय, गायची संख्या आली 22, गायची संख्या आली 22. आपल्याला काढायची कोंबड्यांची संख्या, कोंबड्यांची संख्या काढायची आहे. एकूण डोके किती आहेत 48, 48 वजा किती करायचं 22. 8 मधून 2 गेला राहिला 6, 4 मधून 2 गेला राहिला 2. तुम्हाला कोंबड्यांची संख्या किती मिळाली 26. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4. चला, जर तुम्हाला एकूण डोक्यांची संख्या दिली, एकूण पायांची संख्या दिली तर लक्षात ठेवा ट्रिक L-2H भागीला 2 करा, उत्तर मिळून जाईल तुमचं. पुढचा प्रश्न 21वा. एका प्राणी संग्रहात काही हत्ती काही बदके आहेत, त्यांच्या माना मोजल्यास, माना म्हणजे डोके लक्षात ठेवा, एक मान म्हणजे एकच लक्षात ठेवायचं बदल, एक मान म्हणजे एकच हत्ती लक्षात ठेवायचं. माना मोजल्यास 37 होतात, पाय मोजल्यास 116 होतात. तर हत्तींची संख्या विचारली आहे. बदके ज्याचं पाय कमी आहे त्याला अगोदर लिहा, बदके बदके लक्षात ठेवा त्याला एक्स माना, आणि हत्ती, हत्तीला पाय जास्त त्याला वाय माना. मग मागाची ट्रिक सांगितली ना, वाय बरोबर L-2H छेदामध्ये 2. L म्हणजे पायांची एकूण संख्या, पायांची एकूण संख्या 116 आहे, वजा 2 गुणाकारामध्ये H म्हणजे डोक्यांची संख्या, डोक्यांची संख्या 37 आहे, छेदामध्ये किती करायचं आपल्याला 2 करायचं आहे. 116 हाय असं लिहिलं मी, वजा 37 दोन्ही करा, बे 7 14,
हातच्याला गेला एक बेत्रिक 6 6 ने किती आलं तुमचं 7 आलं 74 आलं. छेदामध्ये आलं 2 राजा. दोघांची वजाबाकी करा. 6 मधून 4 गेला राहिला तुमचा 2. 1 मधून 7 जातना हातच्या 11तून 7 गेले राहिले तुमचे 4 राजा. छेदामध्ये आलं 2 बे 2 4 बे 1 बे. वाय बरोबर व्हॅल्यू भेटली आपल्याला 21. वाय काय म्हणलं रे आपण हत्ती. हत्तींची संख्या किती आली तुमची 21 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करे बाबा. एका प्राणी संग्रहात काही हरिण आणि मोर आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 80 आहे आणि त्यांच्या पायांची संख्या जर 200 असतील तर संख्या 200 200 काही तर राहिले पुढं. एकच मिनिट. तर मोरांची संख्या किती. तर मोराची संख्या किती. मोरांची संख्या किती. मोरांची संख्या किती. डोक्यांची संख्या दिली पायांची संख्या दिली सांगितलं की ज्याला पाय कमी आहे ते अगोदरल्या मोर, ज्याला पाय जास्त ते नंतरल्या हरिण, ज्याला पाय कमी आहे त्याला एक्स माना, ज्याला पाय जास्त आहे त्याला वाय माना. वाय काढून घ्यायचं शॉर्ट ट्रिक सांगितली एल मायनस 2h भागीला किती 2 आलं. एल एल म्हणजे एकूण पायांची संख्या 200 200 वजा 2 गुणाकार डोक्यांची संख्या किती आली 80 छेदामध्ये आलं 2 राजा. वाय बरोबर 200 हाय असलेलं वजा 80 ची दुप्पट केली 8 2 16 100 किती आलं रे 60 160 ल्या छेदामध्ये आलं तुमचं 2. 200 मधून 160 गेले राहिले किती 40 40 भागीला 2 केलं तर आलं किती वाय बरोबर 20 मिळालं. वाय बरोबर 20 याचा अर्थ वाय आपण काय मानले हरणांची संख्या 20 आली पण आपल्याला हरणांची संख्या विचारली आपल्याला विचारली मोरांची संख्या. मोरांची संख्या आपल्याला काढायची मोर बरोबर त्यांच्या डोक्यांची संख्या किती 80 80 वजा किती करून टाका 20. 80 मध्ये तुमचे मोर पण आहेत आणि हरिण पण आहेत त्यामधून तुम्ही हरणांची संख्या 20 वजा करून टाका राहतील मोरांची संख्या 0 तसंच 8तून 2 गेले 60 6 राहिले. मोरांची संख्या किती आली 60 आली ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला जाया 22वा क्वेश्चन झाला. 23वा क्वेश्चन. एका पार्किंग क्षेत्रातील सर्व कार म्हणजे 4 चाकी लक्षात ठेवा स्कूटर दुचाकी यांच्या चाकांची संख्या पार्क केलेल्या एकूण वाहनाच्या संख्येच्या दुपटीहून म्हणा हुतून नाही दुपटीहून 100 ने जास्त आहे. तर पार केलेल्या कारची संख्या किती. मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला की जर तुम्हाला असं सांगितलं की चाकाची संख्या चाकाची म्हणजे या लक्षात चाकाची संख्या त्यांच्या डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा कितीने जास्त आहे 100 ने जास्त आहे. ज्यावेळेस तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस कितीने जास्त आहे बघायचं 100 ने जास्त आहे त्याला भागायचं 2 ने तुमचं उत्तर डायरेक्ट मिळून जाईल. बे पंचेदा बे 00 कारची संख्या जी आली ना पार्क केलेल्या कारची संख्या जी आली ना ती किती आली 50 ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. काल मी गणित घेतलेली आहेत.
चला, नसेल तर तुम्हाला सोडवायचं असेल सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. काय सांगितलं? यल चाकांची संख्या कशी आहे? त्यांच्या पार केल्या, त्यांच्या काय विचारलं इथं? पार केले एकूण वाहनांच्या, पार केलेली वाहने एच म्हणा, त्याच्या दुपटीहून 100ने जास्त आहेत. यल ची किंमत मिळाली. मग आपल्याला काय करायचं? कार काढायचं. ज्याला चाक जास्त आहेत त्याला वाय मानायचं. वाय काढायचं, याचा अर्थ वाय म्हणजे कार. वाय काढण्यासाठी तुम्हाला सूत्र सांगितलं यल मायनस 2h छेदामध्ये 2 राजा. यल ची किंमत ऑलरेडी इथं आहे ना, निघली इथं, लक्षात ठेवा. किती आहे तुमची? 2h अधिक 100 वजा सूत्रातला किती रे तुमचा? 2h ट्रिक मधला, छेदामध्ये आला 2. हा 2h प्लस आहे, हा 2h मायनस आहे, एकमेकाला काय झाला? कॅन्सल. राहिलं फक्त 100. 100 भागीला 2, बे पंचे 10, बे शून्य शून्य. वाय बरोबर किती आलं? 50. आपण वाय मानले कार, कारची संख्या आली 50. आली का बघा? हे कॅल्क्युलेशन एवढं करत बसूच नका. एकदा तुम्हाला कळालं की प्रश्न काय विचारलाय, तुम्ही ते डायरेक्टली करू शकता. जर तुम्हाला असं विचारलं चाकांची संख्या ही त्यांच्या हँडलच्या संख्येच्या दुपटीहून एवढे एवढे जास्त आहे, किंवा पायांची संख्या ढोक्याच्या संख्येच्या दुपटीहून एवढे एवढे जास्त आहे, काय करा? जेवढे जास्त आहेत लक्षात तेवढे घ्यायचे, त्याला 2 ने भागायचं, तुमचं डायरेक्ट उत्तर मिळून जातं. हे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन करते. 24वा क्वेश्चन. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरिण यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर हरिण यांची संख्या अनुक्रमे किती? आता तुम्हाला मोरांची पण संख्या काढायची आहे आणि हरणांची पण संख्या काढायची आहे तुम्हाला. मग आपण काय करूया? आपल्याला ट्रिक सांगितली, मी काय सांगितली बाबा? वाय बरोबर यल मायनस 2h. 2h छेदामध्ये किती तुमचं? 2. ज्याला पाय कमी आहे ते अगोदर लिहा मोर, ज्याला पाय जास्त आहेत ते नंतर लिहा. ज्याला पाय कमी आहे त्याला x माना, ज्याला पाय जास्त आहे त्याला y माना. y ची किंमत काढा ट्रिक नुसार. यल म्हणजे पायांची एकूण संख्या 144 वजा 2 गुणाकारामध्ये h म्हणजे डोक्यांची संख्या, एकूण संख्या 50 आहे, छेदामध्ये करायचं 2. 144, 50 दोन्ही किती आलं? 100. 100 छेदामध्ये 2 मिळालं. 144 मधून आपले 100 घालवा, राहिले किती रे? 44. 44 छेदामध्ये आलं तुमचं 2. भाग द्या, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4. वाय बरोबर किती मिळालं आपल्याला? 22 मिळालं. वाय बरोबर आपल्याला 22 मिळालं. वाय काय म्हणले रे? हरणांची संख्या भेटली आपल्याला 22. आपल्याला मोरांची पण संख्या काढायची, मोर काढायचे. मोर बरोबर एकूण मोर आणि हरणांची संख्या 50 आहे. 50 वजा किती करायचंय तुम्हाला? 22 करायचं आहे. वरची 8 वरची 20 आले तुमचे 28. मोरांची संख्या आली 28. आपल्याला पहिल्यांदा विचारलंय मोर, मोर आले 28. नंतर विचारलं हरिण, पर्याय असला पाहिजे 28 22, कारण अगोदर मोर नंतर हरिण लिहिलेलं आहे. मोरांची संख्या 28, हरणांची संख्या 22. 28 22 ऑप्शन क्रमांक 4. चला पुढच्या क्वेश्चन कडे. एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची संख्या 140 आहे, तर संग्रहालयातील सिंह आणि मोर यांची संख्या किती विचारली? सेम तसंच लक्षात ठेवा. ज्याला पाय कमी आहे त्याला अगोदर लिहा मोर, ज्याला पाय जास्त आहेत ते नंतर लिहा. ज्याला पाय कमी आहे त्याला x माना, ज्याला पाय जास्त आहेत त्याला y माना. y काढून घ्या, ट्रिक सांगितली यल मायनस 2h छेदामध्ये 2. यल म्हणजे पायांची एकूण संख्या, एकूण पायांची संख्या 140 आहे. 140 वजा 2 गुणाकारामध्ये डोक्यांची एकूण संख्या किती आहे? 50 आहे. छेदामध्ये आलं 2 राजा. 140 हाय असं लिहिलं. 50 दोन्ही किती आलं तुमचं? 100. छेदामध्ये आलं 2. 140 मधून 100 गेला, राहिला तुमचा 40. 40 भागीला 2 केलं, y बरोबर आलं 20. y काय मानलं रे? सिंह. सिंहांची संख्या किती आली तुमची? 20 आली. आता तुम्हाला मोरांची संख्या काढायची. मोर बरोबर त्यांची एकूण संख्या मोर आणि सिंहाची 50 आहे. 50 वजा 20 केलं, आलं किती? 30. मोरांची संख्या 30. पहिल्यांदा काय लिहिलं? सिंह. सिंहांची संख्या 20, मोरांची संख्या 30. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 डबल झाला का रे? इथं पण डबल झाला वाटते. इकडं तिकडं व्हायला पाहिजे. इथं 30 आणि इकडे 20 करा. चला ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा? 4 आला. 4.
चला पुढचा क्वेश्चन. चला टाईप क्रमांक 1 क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 1 संपलेला आहे. टाईप क्रमांक 1 ची 25 गणित घेतले. जर कळालं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, रेकॉर्डेड राहतो. बरेच जण मला वाटतं रेकॉर्डेड बॅच बघतात. टाईप क्रमांक 2 बघा. टाईप क्रमांक 2 आपल्याला बघायचं आहे, ज्यावरती अचूक नियम असेल किंवा बरोबर उत्तराला गुण, चुकीच्या उत्तराचे गुण बघायचे आपल्याला. बघा पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन बघा काय. नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये अचूक नेम लागला की 5 गुण मिळतात. जर तुमचा अचूक जर नेम लागला, कन्सेप्ट समजून घ्या, एकदम बेसिक सांगनुसार सांगतो. जर तुम्हाला अचूक नेम जर लागला तर तुम्हाला 5 गुण मिळणार. नेमबाजीची स्पर्धा लक्षात ठेवा. त्या नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही जर अचूक नेम लागला तर तुम्हाला 5 गुण मिळणार. पण पुढे सांगितलं नेम जर चुकला ना 3 गुण कमी होतात. जर नियम चुकला तर तुम्हाला लक्षात ठेवा 3 गुण काय होतात, कमी होतात. इथं प्लस इथं मायनस. नेम बरोबर आला 5 गुण मिळतील, नेम चुकला 3 गुण कमी होतील. पण 3 गुण कुठले कमी होणार लक्षात ठेवा. पुढे सांगितलं निखिलने 20 वेळा प्रयत्न केला तेव्हा त्याला 60 गुण मिळाले. तर त्याचे एकूण किती अचूक नियम लागले अचूक नियम काढायचे लक्षात ठेवा. त्याने 20 वेळा प्रयत्न केला की, पण त्याला 20 वेळा जरी प्रयत्न केला तर त्याला फक्त 60च गुण मिळालेत, पैकी गुण मिळालेले नाही. कारण एक प्रश्न म्हणजे अचूक नियम लागला की 5 गुण मिळतात. जर 20 वेळा प्रयत्न केला तर 20 100 गुण मिळाले असते त्याला. 20 वेळा प्रयत्न केला, एका प्रयत्नाला 5 गुण मिळतात, झाले 100 गुण. पण 100 पैकी 100 पडलेच नाही त्याला पडले 60 गुण. याचा अर्थ त्याला 40 गुण कमी पडलेत. एक लक्षात ठेवायचं काय माहिती कन्सेप्ट. समजा हा पहिला नियम आहे, समजा पहिला नियम. जर हा पहिला नियम जर लागला तर मला किती गुण पडणार रे? 5 गुण मिळणार, मला 5 गुण मिळणार. जर मी दुसरा नियम लावला पण हा माझा चुकला तर माझे 3 कमी होणार. पण कुठले कमी होणार हे 3 ह्याच्यातले नाही. हा नियम चुकला, आता पहिला नियम लागला मला 5 गुण मिळाले, पहिला नियम लागला की 5 गुण मिळाले. पण दुसरा नियम चुकला त्यामुळे मला 5 तर मिळणारच नाहीत गुण. कारण दुसरा जेव्हा मी नियम काय करेल, धरेल आणि मी सोडेल लक्षात ठेवा, आणि जर चुकला तर ते 5 गुण मिळणारच नाहीत मला. आणि तो चुकल्यामुळं 3 गुण माझे अजून कमी होणार. पण कुठले तर ह्या 5 मधले नाहीत राजा. कुठले होणार, ह्या बरोबर आलेल्या मधले लक्षात ठेवा. हा स्पर्धा परीक्षा निगेटिव्ह सिस्टीम असते ना, ते इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ 5 मधून जर 3 गेलं तर राहिले किती, 2. मला गुण किती मिळणार, फक्त 2च गुण मिळणार. ह्या 5 मधले हे 3 कमी होणार, ह्या 5 मधले नाही. चुकल्यामुळे ते 5 तर मिळणारच नाहीत. आणि तो का चुकला त्याच्यामुळे बरोबर आल्यामधले पुन्हा 3 जाणार. ह्याला म्हणायचं निगेटिव्ह सिस्टीम. म्हणजे मला गुण किती मिळणार, फक्त ज्यावेळेस मी 2 क्वेश्चन सोडवेल, एक बरोबर येईल एक चुकेल, त्यावेळेस मला लक्षात ठेवा फक्त 2च गुण मिळणार. म्हणजे हा प्रश्न चुकल्यामुळं, मी प्रश्न दुसरा चुकल्यामुळं मला 5 तर मिळणार नाहीत, प्लस माझे अजून 3 कमी होणार. म्हणजे 5 आणि 3 किती 8 मार्काचा मी लॉस करणार. म्हणजे एक प्रश्न चुकला की मला किती मार्काचा लॉस होतोय, 8 मार्काचा लॉस. कसं समजलं, कारण जर प्रश्न चुकला तर मला 5 मिळणारच नाहीत, आणि प्रश्न चुकल्यामुळे मला बरोबर आल्यामधले अजून 3 गुण कमी होणार, म्हणजे मिळणार फक्त 2. याचा अर्थ एक प्रश्न चुकला की 5 तर मिळत नाहीत, प्लस 3 कमी होतात, म्हणजे 5 आणि 3 किती आले, 8 मार्काचा मी लॉस करतोय. किती मार्काचा लॉस करतोय मी, 8 मार्काचा लॉस करतोय राजा. मग आता काय करायचं, आपल्या लक्षात आलं की एक प्रश्न जर चुकला तर आपण 8 मार्काचा काय करतो, त्या ठिकाणी लॉस करून घेतोय. मग आता काय करायचं, एकूण गुण काढायचे. एकूण गुण काढायचे बघा, स्टेप कसं करत जातोय. एकूण गुण काढायचे. एकूण गुण काढण्यासाठी त्यानं किती वेळा प्रयत्न केला रे, 20 वेळा प्रयत्न केला. 20 गुणाकारामध्ये एक प्रयत्न केला की त्याला 5 गुण मिळतात, गुणिले 5 करा, 20 किती आलं, 100. पण मला सांगा त्याला 100 पैकी किती गुण मिळाले, 60 गुण मिळालेत. मग आता काय करा, कमी मिळालेले गुण काढून घ्या,
कमी मिळालेले गुण कसं काढायचं? टोटल होते 100 मार्काची परीक्षा असं समजा आणि 100 पैकी त्याला 60च पडले किती नाही 43 म्हणजे 40 गुण कमी पडले. जे कमी गुण पडलेले आहेत 40 त्या 40ला भागायचं. एक प्रश्न चुकला की किती मार्काचा लॉस करताय तुम्ही? 8 मार्काचा लॉस करताय. लक्षात ठेवा. त्या कमी पडलेल्या गुणाला एका प्रश्नाला किती मार्क चुकला की लॉस करताय? 8 ने काय करायचं? भागायचं. 8 एके 8 8 पंचे 40 म्हणजे किती प्रश्न चुकले? चुकलेल्या प्रश्नांची संख्या. चुकलेल्या प्रश्नांची संख्या. चुकलेल्या प्रश्नांची संख्या किती आली रे? 5. प्रश्न चुकले 5. आपण प्रयत्न केले ते लक्षात ठेवा 20. बघ 20 मधले 5 चुकले बरोबर किती आले? 15. 20 मधले 5 चुकले बरोबर आले 15. म्हणजे त्याचे अचूक नेम जे लागले ना ते अचूक नेम किती लागले? 15. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. क्लिअर का बाबा? समजलं का? बघा एकदा बघून घ्या मी कसं सोडवलं ते. काय केलं लक्षात आलं? जर मला अचूक नेम लागला, पुन्हा एकदा सांगतो मी, जर माझा अचूक नेम लागला तर मला 5 गुण मिळतात. चुकला की 3 गुण कमी होतात. याचा अर्थ समजा मी समजून सांगितलं, जर मी पहिला नेम लावला तर मला 5 बरोबर आला, माझा नेम बसला बरोबर, मला 5 गुण मिळाले. मी जेव्हा दुसरा नेम लावला तेव्हा तो चुकला, माझा चुकला नेम तो. म्हणजे याचा अर्थ तो चुकला ना, याचा अर्थ मला 5 गुण मिळणार नाहीत आणि प्लस तो चुकल्यामुळं 3 गुण कमी होणार. पण कुठले? ह्या 5 मधले 3 कमी होणार. म्हणजे मला मार्क मिळणार 2च. म्हणजे मी एक प्रश्न चुकला ना तर मला किती मार्काचा तोटा होतोय माहितीये का? हे 5 तर मिळत नाहीत, प्लस 3 कमी होतात. 5 तर मिळत नाहीत, प्लस बरोबर जे आलेत 5 जे बरोबर आलं तर लक्षात ठेवा 5 मिळाले होते त्यातले कमी होणार 3. म्हणजे 5 पण गेले आणि प्लस हे 3 पण गेले माझे. म्हणजे 5 आणि 3 किती? 8. मी 8 मार्काचा लॉस करतोय. मग काय करायचं? पुढं एकूण गुण काढून घ्यायचे. मी 20 वेळा प्रयत्न केला, एका प्रयत्नाला 5 गुण आहेत. 20 5 100, मला 100 पडले असते. पण कमी मिळालेले गुण काढून घ्यायचं. मला 100 पैकी 60च पडले फक्त. याचा अर्थ 40 पडले नाही. आता जे कमी पडलेले गुण आहेत त्याला काय करायचं? एक क्वेश्चन चुकला की किती मार्काचा लॉस करताय? एक क्वेश्चन चुकला की तुम्ही 8 मार्काचा लॉस करताय. ते 8 न भागायचं. 8 पंचे 40. याचा अर्थ माझे चुकलेले प्रश्न किंवा चुकलेले नियम जे आहेत ते किती आले? 5. म्हणजे माझे 5 नियम बसलेच नाहीत, हुकले. प्रयत्न केलता 20 वेळा, 20 पैकी 5 हुकले, बरोबर किती आले? 15. अचूक नेम जे लागले ते अचूक नेम किती लागले? 15. ऑप्शन क्रमांक 4. परीक्षेला हमखास प्रश्न लक्षात ठेवा, 1 मार्क तुम्हाला देऊन जातो. जर एखादी मेन एक्झाम असेल तर तुम्हाला एमपीएससी 2 मार्क देऊन जातात. बाकी अदर एक्झाम करत असाल तर तुम्हाला 1 मार्क तुमचा फिक्स आहे. प्रश्न क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 2. अरे कुठे गेला? हा 26 झाला ना? 27वा क्वेश्चन. बघा पुढचा प्रश्न बघा. 50 प्रश्न असलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा 50 प्रश्न असलेल्या एका गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 3 गुण मिळतात. जर लक्षात ठेवा बरोबर उत्तर आलं, पुन्हा एकदा समजून सांगतो बघा. दुसरा प्रश्न, बरोबर उत्तर आला तुम्हाला 3 गुण मिळतात. आणि जर तुमचा प्रश्न चुकला तर लक्षात ठेवा चुकीच्या उत्तरामागे 2 गुण कापले जातात.
2 गुण कापले जातात. इथं प्लस इथं मायनस. उत्तर बरोबर आलं की तुम्हाला 3 गुण मिळणार. जर उत्तर चुकलं तुमचे 2 गुण कापले जाणार. पण ते 2 गुण कुठले कापले जातात माहिती का? जे पहिले बरोबर आले त्यातले कापले जाणार. म्हणजे कसं माहिती का? समजा मी पहिला प्रश्न सोडवला, माझा पहिला प्रश्न बरोबर आला, मला 3 गुण मिळाले. मला 3 गुण काय झाले मिळाले. बघा मी कन्सेप्ट हळूहळू समजून सांगतोय. मार्क जाऊन 3 गुण मिळाले. ज्या वेळेस मी दुसरा क्वेश्चन सोडवेल तो क्वेश्चन माझा चुकला. तो क्वेश्चन माझा काय झाला चुकला. मला सांगा तो चुकल्यामुळे माझे 2 गुण कमी होणार. पण कुठले? ह्या 3 मधले. ह्या 3 मधले माझे 2 गुण कटणार म्हणजे मला मार्क मिळणार फक्त एकच. मला मार्क किती मिळणार? 1. ज्या वेळेस मी 2 क्वेश्चन सोडवेल त्यातला एक बरोबर येईल आणि एक चुकेल त्यावेळेस लक्षात ठेवा मला एकच मार्क मिळणार. का? कारण पहिला मला बरोबर आला 3 गुण मिळाले की, पण दुसरा चुकल्यामुळे लक्षात ठेवा माझे 2 मायनस होणार. कुठले? जे बरोबर आले त्यामधले. याचा अर्थ क्वेश्चन 2 क्रमांकाचा चुकल्यामुळे मी किती मार्काचा लॉस केला? 2 क्वेश्चन चुकल्यामुळे. जर बरोबर आला असतं मला 3 गुण मिळाले असते. 3 गुण मिळणार नाहीत. तो चुकल्यामुळे त्या प्रश्नाचे मला 3 गुण मिळणार नाहीत. आणि तो का चुकला म्हणून लक्षात ठेवा अजून -2 होणार. म्हणजेच लक्षात हे 3 आणि हे मायनस होणारे 2 लक्षात ठेवा. असं किती मार्काचा मी लॉस करणार? 5 मार्क कमी होणार. 5 मार्क मिळणारच नाहीत तुम्हाला. 5 मार्क. क्वेश्चन चुकला म्हणून 3 तर मिळणार नाहीत आणि तो चुकला म्हणून बरोबर आल्यामधले 2 कमी होणार. असं एक क्वेश्चन चुकला की तुम्ही किती मार्काचा लॉस करणार? 5 मार्काचा लॉस करणार राजा. मग आता सांगितलं मी काय करून घ्यायचं? तुम्ही एकूण गुण काढून घ्यायचे. एकूण गुण काढून घ्या. एकूण गुण बरोबर किती प्रश्न सोडवले रे परीक्षेत? सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले म्हणते आणि त्याला 120 गुण मिळाले. सर्वच्या सर्व म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न होते 50. मग 50 ला किती न गुणायचं? एका प्रश्नाला मार्क आहे 3 राजा. 3 न गुणलं 5 त्रिक 15 वरचा 0. म्हणजे परीक्षा ही किती मार्काची होती? 150 मार्काची होती. पण त्याला 150 पैकी किती पडले? फक्त 120. याचा अर्थ इथं लिहायचं कमी पडलेले गुण. कमी पडलेले गुण. कमी पडलेले गुण. मग 150 वजा 120 करून टाका. आले किती रे तुमचे? 30. त्याला कमी पडलेले गुण किती आहेत? 30 आहेत. मग किती प्रश्न चुकले काढण्यासाठी काय करायचं माहिती का? कमी पडलेले गुण घ्यायचे 30. त्याला भागायचं. एका प्रश्नाला किती मार्काचा तो लॉस करतोय? तर 5 मार्काचा. 5 ने भाग द्यायचं. 5 सक्क 30. 5 क्वेश्चन 5 प्रश्न चुकले. सॉरी 5 सक्क 30 6 प्रश्न चुकले. पण आपल्याला विचारले त्याचे किती प्रश्न, त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले? टोटल होते 50. 50 मधले 6 चुकले. राहिले तुमचे 44. 44 क्वेश्चन लक्षात ठेवा त्यानं अचूक सोडवले, बरोबर सोडवले. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून. चला क्लिअर करे बघून घ्या एकदा. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. क्लिअर का बघितलं? 28वा क्वेश्चन बघा. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात. जर अचूक उत्तर दिलं तुम्ही, अचूक उत्तराला 2 गुण मिळतात.
अचूक उत्तर दिलं की तुम्हाला 2 गुण मिळून जातील. पण पुढे सांगितलंय प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. जर प्रश्न चुकला तर तुमचा 1 गुण कमी होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती का सांगतो. समजा मी पहिला क्वेश्चन सोडवला आणि तो बरोबर आला, मला 2 गुण मिळणार. जर मी दुसरा क्वेश्चन सोडवला, मला लक्षात जर चुकला तर मला 2 गुण तर मिळणार नाहीत, प्लस माझा 1 गुण कमी होणार. कुठला? जे बरोबर आले त्यामधला 1 गुण कमी होणार. म्हणजे 2 वजा 1 केले, हे 2 मिळाले होते, 2 मधून हा वजा 1 करा, राहिले किती? 1. मला 2 प्रश्नाला 1 प्रश्न बरोबर 1 प्रश्न चुकला की मला 1च गुण पडणार. का? कारण ते 2 मिळणार नाहीत आणि तो 2 मिळणार तर नाहीत. लक्षात ठेवा, तो चुकल्यामुळं, हा प्रश्न दुसरा चुकल्यामुळं माझं वजा 1 कमी होणार. कशातला? जे बरोबर आले त्यातला. म्हणजे मी किती मार्काचा लॉस करतोय? क्वेश्चन दुसरा चुकला की हा 2 तर मिळणार नाहीत, प्लस माझा 1 कमी होतोय ह्याच्यातला. असे किती मार्काचा लॉस करतोय? 3 मार्काचा मी लॉस करतोय. लक्षात ठेवा, 3 मार्क माझे जातात. एक प्रश्न चुकला की 3 मार्क जाणार माझे. मग आता काय करा सांगितलं मी, एकूण गुण काढून घ्या. एकूण गुण बरोबर कसं काढायचं रे एकूण गुण? किती प्रश्न सोडवले त्यानं? 100 पैकी 80 प्रश्न सोडवले. 80 गुणाकारामध्ये काय करायचं? 100 नाही करायचं, 80 पैकी 100 पैकी फक्त त्याने 80 क्वेश्चन सोडले. जेवढे सोडवले तेवढेच घ्यायचे. मग एक प्रश्न किती गुण मिळतात? 2 गुण. 80 ला 2 ने गुणा किती आलं? 160. म्हणजे त्यानं परीक्षेमध्ये किती गुणाचं प्रश्न सोडवले? 160 गुणाचे प्रश्न सोडवले. पण 160 पडले नाहीत मार्क, त्याला पडले 142. मग इथं लिहायचं कमी पडलेले गुण. कमी पडलेले गुण. कमी पडलेले गुण टोटल होते 160. 160 वजा तुम्ही केलं 142. 142 वरचे 8, 50 वरचे 10, किती आले? 18. त्याला कमी पडलेले गुण किती आहेत? 18 आहेत. आता किती प्रश्न चुकले मग? तर कमी पडलेले गुण घ्यायचे 18, छेदामध्ये एक प्रश्न चुकल्यामुळे तो किती मार्काचा लॉस करतोय? 3. 3 न भागायचं, 3 संग 18, 6 प्रश्न चुकले. त्याचे किती प्रश्न चुकले? 6 प्रश्न चुकले. पण आपल्याला विचारले किती प्रश्न बरोबर सोडवले? त्यानं 80 प्रश्न सोडवले होते, 80 पैकी 6 चुकले. राहिले किती रे त्याचे? 74. राहिले किती? 74. 74 क्वेश्चन त्यानं बरोबर सोडवले. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा क्वेश्चन. क्रीडा स्पर्धा असू द्या, स्पर्धा परीक्षा असू द्या, काही असू द्या, तुम्हाला ह्याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. बघा अजून डिटेलमध्ये मी सांगतो. एक एक क्वेश्चन मी डिटेलमध्ये जातोय तुमचा. एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण. जर जिंकला तर 4 गुण पडतात आणि जर हारला तर 2 गुण कमी होतात. 2 गुण काय होतात? कमी होतात राजा. म्हणजे समजा पहिला सामना खेळला आणि तू काय झाला? जिंकला, तर तुला किती गुण मिळणार? 4. दुसरा सामना खेळला आणि लक्षात ठेवा तू हारला तर तुला 4 तर मिळणार नाहीत, प्लस तुझे -2 होणार. -2 कुठले होणार? जे पहिले मिळाले होते 4 त्यामधले. याचा अर्थ 4 वजा 2, मला 2 सामन्यामध्ये किती गुण मिळणार? फक्त 2च. एक जिंकलो मी, एक हारलो. म्हणजे प्रश्न किंवा तुमचं लक्षात, जो सामना मी हारलेलो आहे तो सामना हरल्यामुळं मी किती गुणाचा लॉस केला? दुसरा क्रमांकाचा सामना मी हरलो, याचा अर्थ मला 4 मार्क तर नाहीत मिळाली, प्लस हरल्यामुळं माझे 2 मार्क अजून कमी झाले. म्हणजे 4 आणि 2 किती आलं? 6. मला किती मार्काचा लॉस होतोय किंवा किती गुणाचा लॉस होतोय? मला 6 गुणाचा लॉस होतोय मला. मग मी सांगितलं आता काय करा? एकूण गुण काढून घ्या. एकूण गुण बरोबर किती सामने खेळात? सर्वच्या सर्व 15 खेळामध्ये, 15 खेळामध्ये त्यानं भाग घेतलाय. 15 गुणाकारामध्ये एक जिंकला की किती मिळतात? 4. 15 चोक किती आलं? 60. आता काय करायचं? तुम्हाला कमी पडलेले गुण काढून घ्यायचे. कमी पडलेले गुण बरोबर
टोटल आहे तुमचे 60. 60 पैकी त्याला फक्त 24च गुण मिळाले. वजा तुमचं 24 करून टाका. किती आले रे तुमचे 6. 30 वरचे 30 किती आलं तुमचं 36. कमी पडलेले गुण किती आले 36. तुम्हाला विचारलं जिंकलेल्या खेळांची संख्या किती. अगोदर हारलेल्या खेळांची संख्या काढून घ्या. हारलेल्या खेळांची संख्या काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कमी पडलेले गुण घ्यावे लागतील आणि त्याला भागावं लागेल. एक सामना हरल्यामुळं, एका खेळामध्ये हरल्यामुळं त्याला किती मार्काचा लॉस करावा लागला, 6 मार्काचा. 6 ने भागा, 6 6 36. म्हणजे 6 सामने किंवा खेळात 6 खेळामध्ये तो हरला. 6 खेळात तो हरला. मग जिंकला किती मध्ये, तो खेळला होता 15. 15 वजा 6 केलं, आलं किती तुमचं 9. तो 9 सामन्यामध्ये, कारण टोटल तो 15 सामने खेळलाय, 15 पैकी तो 6 सामन्यामध्ये हरलाय किंवा खेळामध्ये हरलाय. याचा अर्थ 9 सामन्यामध्ये तो जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3. आलं का, चेक करून घ्या. जाऊया पुढचा क्वेश्चन 30. बघा, आता मी डायरेक्ट सोडवतो. एका परीक्षेमध्ये योग्य उत्तराला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी होतो. याचा अर्थ मी किती मार्काचा लॉस करतोय, 4 अधिक 1. 4 ने किती आला 5. म्हणजे मी किती मार्काचा लॉस करतोय, एक प्रश्न चुकला की मला 5 मार्काचा लॉस होतोय. एका विद्यार्थ्याने 75 प्रश्नाची उत्तरे दिली आणि त्याला 125 गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न बरोबर आले. तर एकूण गुण काढून घ्या. एकूण गुण काढण्यासाठी काय करावं लागेल, त्यानं 75 प्रश्न सोडवले होते. एक प्रश्न किती मार्काला आहे तुमचा, 4 मार्काला. 4 ने गुणा. 4 25 हातच्याला 2. 4 7 28. 28 2 किती आलं 30. 300. परीक्षा एकूण टोटल 300 मार्काची आहे राजा. मग आता त्या 300 पैकी त्याला किती पडले, 125. मग कमी पडलेले गुण काढा. कमी पडलेले गुण कसे काढायचे, 300 एकूण परीक्षा 300 मार्काची, वजा किती पडले, 125 पडले. म्हणजे किती पडले नाहीत रे, वरचे 75, वरचे 200 झालं, वरचे 175 कमी पडले. त्याला कमी पडलेले गुण किती आले, 175. ह्या कमी पडलेल्या गुणाला 175 ला एक प्रश्न चुकला की किती मार्काचा लॉस होतोय, 5. त्या 5 न भागायचं, तुमचं निघेल चुकलेले प्रश्न. मग 5 त्रिक 15, राहिला 2, 5 5 25. 35 आले. 35 प्रश्न चुकले. त्याचे किती प्रश्न चुकले, 35 प्रश्न चुकले राजा. आता तुम्हाला विचारले किती प्रश्न बरोबर आले. टोटल 75 होते, 75 पैकी 35 चुकले. 5 5 गेला 0, 7 3 गेला 4, राहिले 4, 40 आलं. त्याचे किती प्रश्न बरोबर आले, 40 प्रश्न बरोबर आले. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. हे इथं मी लिहितो म्हणून लक्षात वेळ लागतो. जास्तीत जास्त हे 20 सेकंद, 20 सेकंदापेक्षा कमी सेकंद लक्षात ठेवा. एवढ्या कमी सेकंदामध्ये तुमचं उत्तर निघून जातं. मला इथं वेळ लागतोय, याचं कारण लक्षात ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट समजून सांगतो. हे जर तुम्हाला न लिहिता सोडवायचं असेल लक्षात ठेवा, तर जास्तीत जास्त मी असेल तर 10 सेकंदामध्ये सोडून जाईल. जास्तीत 15 ते 20 सेकंदामध्ये होऊन जाईल क्वेश्चन.
आता मी डिटेलमध्ये सांगत नाही, कारण 3-4 क्वेश्चन मी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. चला आता पुढचा क्वेश्चन, 31वा क्वेश्चन. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात. बरोबर उत्तर आले की 2 गुण मिळून जातील, लक्षात ठेवा. बरोबर उत्तराला किती गुण मिळतात तुमचे? 2 गुण मिळतात. पुढे सांगितलं जर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, याचा अर्थ लक्षात ठेवा, एक प्रश्न चुकला तर 2 तर मिळणार नाहीत, प्लस तुमचा 1 पण जाणार. हे 2 चुकला प्रश्न, हे 2 तर मिळतच नाहीत, प्रश्न अजून 1 काय होतो तुमचा जातो निगेटिव्ह मध्ये. म्हणजे असं किती मार्काचा लॉस करताय? 3 मार्काचा लॉस करताय. कधी? जर तुमचा एक प्रश्न चुकला, 2 तर मिळत नाहीत, प्लस 1 वजा होतो, असे 3 मार्काचा तुम्ही लॉस करताय. मग पुढे सांगितलं की विद्यार्थ्यांनी 30 प्रश्न सोडवले, मग एकूण गुण काढून घ्या. एकूण गुण बरोबर किती प्रश्न सोडवले? 30 प्रश्न. गुणाकारामध्ये एक प्रश्न कितीला आहे रे? 2 मार्काला, 2 गुणा येतं. 30 दोन्ही किती आलं? 60. परीक्षा ही किती गुणाची आहे? 60 गुणाची आहे. पण त्याला 60 पैकी 60 नाहीत पडले, त्याला किती पडले? 30 गुण पडले. मग काय म्हणायचं? कमी पडलेले गुण काढा. कमी पडलेले गुण बरोबर कमी पडलेले गुण किती रे? 60 पैकी त्याला फक्त 30च पडले. म्हणजे किती कमी पडले? 30 कमी पडले. 60 मधून 30 गेला, 30 राहिला. ह्या कमी पडलेले गुण जे 30 आहेत त्याला भागायचं. एक प्रश्न चुकला की किती मार्काचा तुम्ही लॉस करताय? 3 मार्काचा. 3 न भागा, 3 एके 3, 3 शून्य 0. हे 10 जे आले ना, 10 ते काय आले? चुकलेले प्रश्न. 10 जे आले ते काय आले तुमचे? चुकलेले प्रश्न. पण आपल्याला चुकलेले प्रश्न विचारले नाहीत, आपल्याला विचारले किती प्रश्न बरोबर आले? टोटल प्रश्न होते 30. 30 मधून चुकलेले 10 वजा करा, किती आलं तुमचं? 20. 20 क्वेश्चन बरोबर आले. त्याचे किती क्वेश्चन बरोबर आले? 20 क्वेश्चन. ऑप्शन क्रमांक 4. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला पुढच्या क्वेश्चन. 50 प्रश्न असलेल्या, म्हणा असलेल्या, 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या परीक्षेला बरोबर उत्तराला 4 गुण दिले जातात, चुकीच्या उत्तराला 3 कापले जातात. जर एका विद्यार्थ्याने सर्व प्रश्न सोडवले आणि त्याला 144 गुण मिळाले, तर त्यांनी बरोबर प्रश्न किती सोडवले असं विचारलेलं आहे तुम्हाला. मला सांगा, बरोबर प्रश्न आला की तुम्हाला 4 गुण मिळतात, आणि प्रश्न चुकला, बरोबर आलं की तुम्हाला 4 गुण मिळतील, प्रश्न चुकला की 3 गुण कमी होतील. कुठले? बरोबर आले मधले. जर चुकला तर हे 4 तर मिळतच नाहीत, प्लस 3 अजून कमी होतात. म्हणजे एक प्रश्न चुकला की तुम्ही किती मार्काचा लॉस करताय? 7 मार्काचा लॉस करताय. एक प्रश्न चुकला की तुम्हाला 4 तर मिळणार नाहीत, प्लस तुमचे वजा 3 होणार. याचा अर्थ 7 मार्काचा लॉस करताय. मग काय करायचं? एकूण परीक्षा किती मार्काची होती ते काढून घ्यायचं. एकूण गुण बरोबर किती प्रश्न सोडवले होते रे? 50. एक प्रश्न कितीला आहे? 4 मार्काला. 5 चोक 20 आलं, 200. परीक्षा एकूण किती मार्काची आली? 200 मार्काची आहे. मग 200 पैकी त्याला पडले 144. मग कमी पडलेले गुण काढून घ्यायचे. कमी पडलेले गुण बरोबर कसे काढायचे? टोटल परीक्षा 200 मार्काची, वजा तुम्ही 144 केलं तर किती आलं तुमचं? 56 आलं. 56 राजा. त्याला कमी पडलेले गुण किती आले? 56. ह्या कमी पडलेल्या गुणाला जर त्याला एक प्रश्न चुकला की किती मार्काचा लॉस होतोय? 7. त्यानं जर भागलं, तुम्ही एक प्रश्न चुकलाय की तुम्हाला 7 मार्काचा लॉस होतो, त्यानं जर तुम्ही कमी पडलेल्या गुणाला भागलं तर तुमचे चुकलेले प्रश्न निघतील. मग इथं भागा. 7 8 56. किती प्रश्न चुकले? 8 प्रश्न चुकले. पण तुम्हाला किती प्रश्न चुकले हे विचारलं नाही, तुम्हाला विचारलंय किती प्रश्न त्यांनी बरोबर सोडवले. टोटल प्रश्न होते 50 राजा. 50 होते, 50 पैकी 8 चुकले, राहिले किती तुमचे? 42. त्याने किती क्वेश्चन बरोबर सोडवले? 42 क्वेश्चन बरोबर सोडवले. ऑप्शन क्रमांक 2.
जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. बघा पुढचा 33वा. एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो. जर बरोबर आला तर 4 गुण मिळतील आणि चुकला की 1 गुण कमी होतील. जर चुकला प्रश्न तर 4 मिळणार नाहीत तुम्हाला, प्लस 1 कमी होणार तुमचा. असा किती मार्काचा लॉस करताय तुम्ही? 5 मार्काचा लॉस करताय. चुकल्यामुळं 4 उत्तर मिळणार नाहीत, प्लस तुमचा वजा 1 होणार कमी. असं एक प्रश्न चुकला की 5 मार्काचा लॉस करताय. पुढे सांगितलं जर सर्व प्रश्न सोडवले तर 130 गुण मिळतात. तर त्याने किती प्रश्न अचूक सोडवले? प्रश्न दिले नाहीत का इथं? प्रश्न 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 अचूक सोडले 130 गुण. त्याने सर्व 30 प्रश्न म्हणा, 30 प्रश्न सोडवले. सर्व 60 आहेत, सॉरी 60 आहेत, 60 ते टायपिंग मध्ये राहिले वाटते. 60 प्रश्न सोडवले. बघा पुन्हा एकदा बघा, राहिले ते थोडस. 60 प्रश्न सोडवले. त्यानं काय केलं माहिती? पुन्हा एकदा सांगतो मी. अचूक उत्तराला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी कापला जातो. म्हणजे प्रश्न चुकला की 1 गुण मायनस होणार. पण तो प्रश्न चुकला की ते 4 मिळणार होते, ते नाही मिळणार तुम्हाला. 4 तर मिळणार नाहीत, प्लस 1 गुण तुमचा कमी होणार. असे किती मार्काचा लॉस करणार? 5 मार्काचा लॉस करणार. एक प्रश्न चुकला की तुम्ही 5 गुण तुम्ही जाणार तुमचे, म्हणजे मिळणारच नाही तुम्हाला, कारण 4 तर मिळणार नाहीत, प्लस 1 वजा होणार तुमचा. एकूण गुण काढून घ्या. इथं परीक्षा किती गुणाची होती? एकूण प्रश्न त्याने 60 सोडवले. 60 गुणाकारामध्ये एक प्रश्न किती मार्काला रे? 4 मार्काला. साइन चोक आलं 24 वरचा 0. परीक्षा एकूण किती गुणाची होती? 240 गुणाची होती. पण त्याला 240 पैकी किती पडले? 130 गुण मिळाले. मग कमी पडलेले गुण काढून घ्या अगोदर. कमी पडलेले गुण काढून घ्या. का रे कमी पडलेले गुण काढून घ्यायचे? कारण आपल्याला किती प्रश्न चुकले ते काढायचं आहे. 240 वजा किती करायचं तुम्ही? 130. 0 4तून 3 गेले, 2 गेला 1. 110 गुण कमी पडले. मग जे गुण कमी पडलेले आहेत 110, त्याला भागायचं किती ना माहित आहे का? एक प्रश्न चुकला की किती मार्काचा लॉस होतोय? 5 ने भागा, म्हणजे चुकलेले प्रश्न निघून जातील. 5 दोन्ही 10 राहिला 1. 5 दोन्ही 10. किती प्रश्न चुकले? 22 प्रश्न चुकले. 22 प्रश्न चुकले. मग तुम्हाला विचारले किती प्रश्न बरोबर आले? टोटल प्रश्न 60 होते. 60 वजा तुम्हाला किती करायचं आहे? 22. हातच्या घेतला 10. 10तून 2 गेला 8. 5तून 2 गेला तुमचं 3. 38 क्वेश्चन तुमचे बरोबर आले. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. जाऊया पुढं. किती राहिले रे अजून? तर 2 क्वेश्चन राहिले, घ्या. ऋण ऋण गुणात्मक पद्धत म्हणायची तर चुकले. ऋण गुणदान पद्धत आहे. ऋण गुणदान पद्धत आहे. एक प्रश्न सोडवला की 5 गुण, तर एक प्रश्न चुकला की 2 गुण कमी होतात. एक प्रश्न बरोबर आला की तुम्हाला 5 गुण मिळतात आणि चुकला की 2 गुण कमी होतात. समजा चुकला, 5 गुण मिळणार नाहीत तुम्हाला. प्रश्न चुकला की 5 गुण मिळणार नाहीत, प्लस तो चुकल्यामुळे अजून तुमचे 2 गुण कमी होणार. याचा अर्थ 7 मार्काचा लॉस करताय तुम्ही. किती मार्काचा लॉस होतोय? 7 मार्काचा लॉस. प्रश्न चुकला
5 तर मिळणारच नाहीत. प्लस तो का चुकला म्हणून बरोबर जे आले त्यातले अजून तुमचे 2 मार्क जाणार. म्हणजे 5 तर मिळणार नाहीत प्लस ते 2 पण जाणार. अशी 7 गुणाचं तुम्ही लॉस करून घेताय. म्हणजे एक प्रश्न चुकला की 7 गुण जाणार तुमचे. एकूण गुण काढून घ्या. एकूण गुण कसे काढायचे? प्रश्न किती सोडवले रे त्यानं? 50 प्रश्न सोडवले. 50 गुणाकारामध्ये किती करायचं? एक प्रश्न किती मार्काला आहे? 5 5 5 आले 25 वरचा 0. परीक्षा एकूण किती गुणाचे आहे? 250 गुणाचे. पण 250 पैकी त्याला पडले 145. मग कमी पडलेले गुण काढून घ्यायचे. कमी पडलेले गुण का काढून घ्यायचे? कारण आपल्याला चुकलेले प्रश्न काढायचे. कमी पडलेले गुण बरोबर एकूण परीक्षा 250 मार्काची होती आणि त्याला फक्त 145च पडले. इथला आजच्या घेतला 4 10 10तून 5 गेला 5 4 मधून 4 गेला 0 2तून 1 गेला 1 105 आलं. 100 किती आलं? 5. 105 गुण कमी पडले. जे गुण कमी पडलेले आहेत 105 त्याला भागायचं. एक प्रश्न चुकला की किती मार्काचा लॉस करतोय? तर तो 7 मार्काचा लॉस करतोय. 7 ने भाग द्या. 7 1 7 राहिला 3 7 5 35. जे 15 आलं ते 15 आलं. चुकलेले प्रश्न चुकले. किती प्रश्न चुकले रे? 15 प्रश्न चुकले. आपल्याला विचारलंय किती प्रश्न बरोबर सोडवले. टोटल होते आपल्याकडे ते 50 क्वेश्चन. 50 पैकी 15 त्यानं सोडवले नाहीत. म्हणजे चुकले. याचा अर्थ बरोबर किती आले तुमचे? 35. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. 35 क्वेश्चन त्याने बरोबर सोडवले. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा केले जातात. बरोबर आलं तर 3 गुण मिळतील आणि चुकला की तुमचे 2 गुण वजा केले जातात. पण चुकल्यानंतर तुम्हाला किती मार्काचा लॉस होतोय? जर प्रश्न चुकला तर तुम्हाला 3 गुण तर मिळणार नाही. जे मिळणार होते 3 तर मिळणार नाहीत. प्लस तुमचे मायनस मध्ये जाणार 2. असा एक प्रश्न चुकला की तुम्ही किती मार्काचा लॉस करताय? 5 गुणाचा लॉस करताय. 5 गुण तुमचे जाणार एक प्रश्न चुकला तर. लक्षात ठेवा. पुढे विचारले जातात मेघाला एकूण 150 गुण मिळाले तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती? मेघाने किती प्रश्न सोडवले? 100. एकूण गुण काढून घ्या कारण तिने 100 प्रश्न सोडवलेत. एकूण गुण बरोबर प्रश्न होते 100. एक प्रश्न किती मार्काला आहे? 3 मार्काला. एकूण परीक्षा किती मार्काची आली? 300 मार्काची आली. एकूण परीक्षा 300 मार्काची. मग कमी पडलेले गुण काढून घ्यायचे. कमी पडलेले गुण का काढायचे माहित आहे का? कारण आपल्याला चुकलेले प्रश्न काढायचे आहेत. कमी पडलेले गुण कसे काढायचे? टोटल परीक्षा 300 मार्काची. 300 पैकी पडले 150. पडले किती? नाही 150. कमी पडलेले गुण किती आले? 150. जे कमी पडलेले गुण आहेत त्याला भागायचं. कशाने भागायचं? एक प्रश्न चुकला की किती मार्काचा लॉस? 5. 5 ने भागा. 5 1 5 हे 5 आहे बरं का. 5 3 15 5 0 0. त्याचे किती प्रश्न चुकले? 30 प्रश्न चुकले. मेघाचे किती प्रश्न चुकले? 30 प्रश्न चुकले. आपल्याला विचारलंय तिने किती बरोबर उत्तरांची तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती? म्हणजे किती उत्तरे बरोबर दिली? टोटल क्वेश्चन 100 होते. 100 पैकी 30 चुकले. राहिले किती? 70. तिने 70 क्वेश्चनची उत्तरे काय केली? बरोबर दिली. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर करे बाबा. आजचा भाग इथंच थांबूया आपण. राहिलेला भाग आपण काय करूया? उद्याच्या लेक्चरला बघूया. टाईप क्रमांक 2 क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 2 टाईप क्रमांक 1 क्लिअर का? टाईप क्रमांक 2 क्लिअर का? ठीक आहे. आजचा भाग इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण काय करा उद्या बघूया. जे लक्षात ठेवा रेकॉर्डेड बॅच बघतात त्यांनी व्यवस्थित लेक्चर बघा. पळवापळवी करून बघू नका. तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी बरेच विद्यार्थी रेकॉर्डिंग बॅच बघतात त्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. डेली लेक्चर बघत जावा. एकाच टायमिंगला बघितलं तर तुमच्या ते डोक्यात येणार नाही. त्यामुळे डेली लेक्चर बघत चला. व्यवस्थित वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवत चला. जेणेकरून तुम्हाला 1 मार्क फिक्स मिळून जाईल. ठीक आहे. आजचा भाग इथंच थांबूया. राहिले बघ उद्याच्या लेक्चर.